काय ग, काय झालं? फोन गेलाय माझा कामातून. नवीन घे आता. हो पण मला वाटलं होतं बाळ येईपर्यंत चालून जाईल, पण बघ ना बटनही खराब झाली आहेत आता. बघू, कुठल्या जमान्यातला फोन वापरतेस तू? संपर्क होतोय ना, मग झालं. कमाल आहे. श्री फोन करणार आहे ग, आणि आता या फोनचा प्रॉब्लेम झालाय तर त्याला फोन नाही लागणार माझा. अगं मग माझ्या फोनवरून कर ना फोन. अगं नाही, तसं नाही, श्रीच करणार आहे फोन. मग माझ्या फोनवर करायला सांग त्याला. अगं तो बँकेच्या फोनवर करेल, लागला नाही फोन तर. आणि समजा तोही नाही लागला तर तुझ्याच नंबरवर करेल. झालं तर मग. जान्हवी, मनीष मला त्या अनाथाश्रमाबद्दल सांगत होता. कुठल्या ग? अगं ते दोघंही जिथे जाऊन आले त्या अनाथाश्रमाबद्दल. कसं ना, बिचारी छोटी छोटी बाळं ग. गीता, मला ना आतापर्यंत वाटायचं की आपलं मूल आईबाप कसे सोडून देऊ शकत असतील, पण तुला माहितीये या आश्रमातली कित्येक मुलं अशी आहेत ज्यांचे आई बाबा वारलेले असतात, म्हणून त्यांना इथे आश्रमात ठेवतात. हे सगळं कळल्यापासून मला माहित नाही, पण मी असा विचार करतेय की हे बाळ झालंच, पण त्याला कंपनी म्हणून आणखी एक बाळ दत्तक घ्यावं. मी पण तोच विचार करते. चांगलं आहे की मग. आणि आई होण्यासाठी मूल जन्मालाच घालायला हवं असं कुठे आहे? मला आता हौस होती त्यामुळे मी चान्स घेतला. पण अर्थात आता तुला जर बायोलॉजिकल मदर होण्यात इंटरेस्टच नसेल तर ॲडॉप्शन हा ऑप्शन असूच शकतो तुझ्यासाठी. पण अर्थात तुझ्या घरात सगळ्यांशी बोल. सगळ्यात महत्त्वाचं मनीषशी डिस्कस कर आणि मग ठरवा. मला पटतंय तुझं म्हणणं. माझ्या मनाची पूर्ण तयारी आधी होऊ दे, मग मी मनीषला विचारीन. खरं काय आवडेल का आपल्याला आणखी एक छान भावंड आलेलं?